Very good morning, everyone, and give heading. Yesterday we have completed up to notations. Yes, last notation was I think. Correct. आणि त्यानंतर आपण P हे पण लिहिलेले आहेत बा. ज्यांना गरज होती त्यांनी इथे हे पण लिहिलेले आहेत. अदरवाइज आपण ते मेन हेडिंग बरोबरच लिहिलेले आहेत. Yes, capital P01, Q01 and V01 everyone. Yes. So construction of index number करताना बाळांनो आपल्याला इथे दोन मेथड आपल्याला स्टडी करायचे आहेत. पहिली आहे सिंपल ऍग्रीगेट मेथड आणि दुसरी आहे वेटेड ऍग्रीगेट मेथड. ओके. सो गिव्ह हेडिंग. बच्चों गिव हेडिंग. Two methods of constructing index number. After notations, give heading. Two methods of constructing index number. त्यातली पहिली हेडिंग द्या बाळांनो, सिंपल ऍग्रीगेट मेथड. नेक्स्ट हेडिंग द्या बाळांनो कोणती, सिंपल ऍग्रीगेट मेथड. ओके, चलो. सो राइट डाउन. आणि नंबर 2 हेडिंग द्या बाळांनो, वेटेड ऍग्रीगेट मेथड. म्हणजे आपण दोन्ही मेथड लिहू, नंतर एक एक मेथड आपण स्टडी करूयात. आणि नंबर 2 हेडिंग द्या बाळांनो लगेच. नंबर 2 इज अ वेटेड ऍग्रीगेट मेथड. ओके, चलो. सो नेक्स्ट पहिली हेडिंग द्या सिंपल ऍग्रीगेट मेथड. ही हेडिंग आपण द्या आणि आपण ती आपण डिटेलमध्ये आता स्टडी करणार आहोत. फर्स्ट हेडिंग द्या, सिंपल ऍग्रीगेट मेथड. खूप इझी आहे बाळांनो. एकदम म्हणजे एकदम इझी. ओके, चलो. सो सिंपल ऍग्रीगेट मेथड. नाउ camera will go off. I have to write. ओके, चलो. सो सिंपल ऍग्रीगेट मेथडचे डायरेक्टली बरोबर आपण लिहिणार आहोत फॉर्म्युले. सो लिखो यहाँ पे सिंपल एग्रीगेट मेथड और उसके क्या लिखने वाले अपन, फॉर्म्युले. येस, चला. पहिला फॉर्म्युला आपण घेतो बाळांनो इथे कोणता, प्राइस इंडेक्स नंबरचा. सिंपल ऍग्रीगेट मेथडचा पहिला फॉर्म्युला इज अ प्राइस इंडेक्स नंबर. सांगा प्राइस इंडेक्स नंबर आपण कशाने डिनोट करतो. व्हॉट इज द नोटेशन ऑफ प्राइस इंडेक्स नंबर. बोलो बच्चों. येस, व्हेरी गुड. कोणता बाळांनो, P01. व्हेरी गुड. सो राइट डाउन P01 which is given as summation of P1 upon summation of P0 multiplied by 100. 100 का, कारण की आपण इंडेक्स नंबर हा पर्सेंटेज मध्ये आपण नेहमी व्हॉट दाखवत असतो. दॅट्स वाय इंटू 100. दिस इज अ प्राइस इंडेक्स नंबर का फॉर्म्युला. नंबर 2 क्वांटिटी इंडेक्स नंबर. सांगा याचं नोटेशन.
व्हेरी गुड, Q01. मग याचा फॉर्म्युला काय असेल बांधनो? Summation of Q1 upon summation of Q0 into 100. Next, number 3. Number 3 is what? Value index number. Give heading. Value index number. Denoted by. अरे बोलो बच्चों, denoted by. व्हेरी गुड, V01. वर्गात एकच जण आहे का? चला आता याचा फॉर्म्युला पटकन मला सांगा. विल टेल मी फॉर्म्युला ऑफ दिस. एकदम इझी फॉर्म्युला. वरचे दोन फॉर्म्युलाचा पॅटर्न थोडासा ऑब्झर्व करा आणि हा फॉर्म्युला थोडासा काढण्याचा प्रयत्न करा. बघा व्हॅल्यू म्हणजे काय? व्हॅल्यू बोला बाळांनो. व्हॅल्यू म्हणजे मी तुम्हाला कालच सांगितलंय. समजून घेतलं तर इंडेक्स नंबर इतका फालतू आहे. बघा लक्षात घ्या, इंडेक्स नंबरचं जे काम आहे ना, दॅट इज अ फॉर्मिंग इंटरप्रिटेशन. लक्षात घ्या, हे तुम्हाला इतका फालतू वाटेल ना चॅप्टर कॅल्क्युलेशनच्या बाबतीमध्ये, बट याच्यापासून निघणारं जे कन्क्लुजन आहे ना, अरे बापरे, व्हेरी फॅन्टॅस्टिक. हा इंडेक्स नंबर सॉल्व्ह करण्याला एकदम इझी आहे, काही प्रॉब्लेम नाहीये याच्यामध्ये, अजिबात काय अवघड नाहीये. बट अरे त्याच्या येणारे रिझल्ट आहेत ना, खूप भारी आहे. म्हणजे त्याच्यावर विचार करण्यासारखे रिझल्ट येतात. चला बाळा, इथे पहा, इथे पण मी काय केलं, बेस इयर घेतला. इथे पण मी काय घेतला, नो बेस इयर घेतल्या प्राइसच्या केसमध्ये. आणि न्यूमिनेटरला पहा, इथं करंट इयर आहे, इथे पण काय आहे, करंट इयर घेतलंय की नाही? येस, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. सांगा व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे काय असतं? नो प्राइस इंटू क्वांटिटी. दॅट आय टोल्ड यू. व्हॅल्यू म्हणजे काय? नो प्राइस इंटू क्वांटिटी. ओके, आता इथे पहा, इथे कोणता इयर आहे? करंट इयर. इथे पहा, इथे न्यूमिनेटरला कोणता इयर आहे? करंट इयर. मी वरच्या साईडला घेतो करंट इयर. आता व्हॅल्यू जर मला करंट इयरची घ्यायची असेल तर मला काय करावं लागेल? समेशन करावं लागेल. कोणाची? P1 इंटू Q1, बरोबर. आणि त्यानंतर डिवायडेड बाय काय? बेस इयर. समेशन ऑफ P0 इंटू Q0 इंटू 100. ते Q0 आहे, पोगो नाहीये, पोगो. आता काही जण त्याला पोगो म्हणतील. क्यू येतो, क्यू, जी नाहीये. ओके, एकदम खतम. चला, सिंपल ऍग्रिगेट मेथड झाली. आता आपण जाऊ कुठे? वेटेड ऍग्रिगेट मेथडला. ह्याचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला एकत्र करून देऊ का सिंपलचे वेगळे वेगळे घ्यायचे? ओके, सेपरेट घ्यायचे. ठीक आहे, चलो तसं करू, सेपरेट. बरं ठीक आहे, चलो सेपरेट घेऊ, तुमचं पण कन्फ्युजन नाही. चलो, राइट डाउन क्वेश्चन नंबर 1. टेक a new page, give heading, questions, examples, and write down question number 1. You have 2 minutes to write. 2 minutes खूप झाले, पण लिहा.
डन बच्चों, लास्ट 30 सेकंड टू राईट इट डाऊन. आय थिंक सर्वांना झालं असेल. मी रीड करतोय, बघा काय म्हणतात. कॅल्क्युलेट प्राइस इंडेक्स नंबर. काय म्हणतात बाळांनो? कॅल्क्युलेट प्राइस इंडेक्स नंबर. आता प्राइस इंडेक्स नंबर काढण्यासाठी बाळांनो आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. एक आहे सिंपल ऍग्रिगेट आणि दुसरे वेटेड. पण अजून आपण वेटेड शिकलेलो नाही, त्यामुळे सिंपलनीच काढावं लागेल. ओके. फॉर द फॉलोइंग डेटा युझिंग सिंपल ऍग्रिगेट मेथड. ओके, त्यांनी आपल्याला क्लिअर करून टाकलं लगेच. यूज सिंपल ऍग्रिगेट मेथड. येस. टेक 2000 ऍज अ बेस इयर. सर 2000 ऍज अ बेस इयर नेमकं म्हणायचं काय सर यांना? बघा इथे जो डेटा दिलाय त्यांनी इथे प्राइसेस इन 2000 आणि प्राइसेस इन 2003 असे आपल्याला दोन डेटा दिलेला आहे. ओके, त्यातलं ते काय म्हणतात 2000 ला तुम्ही बेस इयर कन्सिडर करा. जर ते असं म्हणले नसते तरी पण आम्ही 2000 ला बेस इयरच घेतला असतं. का? कारण की तो जुना आहे. कळते ना बाळांनो? जो जुना इयर असतो तोच बेस इयर असतो. बोला बाळांनो, समजतंय ना? आणि 2003 ला ऑब्व्हियसली आपण त्याला करंट इयरच घेणार, आपण उलट तर करणार नाही ना. बोला बाळांनो. येस, ते जर म्हणले नसते 2000 तर ही आपल्याला 2000च आपण बेस इयर घेतला असता. मेक नोट ऑफ इट. कारण की 2000 इज अ अर्लियर इयर दॅन 2003. आणि त्यानंतर आपल्याला कमोडिटी ए बी सी डी ई ह्याचा डेटा दिलाय. आता आधी समजून घ्या बाळांनो, व्हॉट इज दिस डेटा. फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँड व्हॉट इज दिस डेटा. ओके, पहा काय म्हणतात ते बाळांनो. ते काय म्हणतात की कमोडिटी ए 2000 इयर मध्ये 30 रुपयाला मिळायची आणि 2003 मध्ये 30 रुपयालाच मिळते. ओके. कमोडिटी बी ही 35 रुपयाला मिळायची, त्याची प्राइस 3 वर्षात वाढली वाहून डायरेक्ट 50 रुपयाला. अरे बापरे. कमोडिटी सी ही आधी 45 रुपयाला मिळायची 2000 मध्ये, आता ती मिळते 70 रुपयाला. ही 55 झाली 75 आणि 25 ची झाली बाळांनो ही 40. म्हणजे मला सांगा बाळांनो, इथे काहीतरी इंडेक्स पॅटर्न आपल्याला ऑब्झर्व करावा लागेल की नाही? ओके, आता ह्याच्या कमोडिटीज असतात, लक्षात घ्या. सर आता म्हणजे ठीक ना सर, प्राइसेस वाढतात कॉमन आहे, लक्षात घ्या. बट इन केस ऑफ इकॉनॉमिक्स देर आर सम गुड्स विच आर कॅटेगराइज्ड. ओके, लक्षात घ्या. जसं की आपण पाहतो हाऊस होल्ड गुड्स. येस, जे हाऊस होल्ड गुड असतात बाळांनो, त्याचे प्राइसेस हे एका सर्वांचे प्राइसेस एका टप्प्याने वाढतात. लक्षात घ्या, प्रत्येकाची प्राइस ही एका लेवलनी वाढत असते. प्रत्येक गुड्सची, किराणा पहा, ह्याचे प्रत्येकाचे प्राइसेस या एका लेवलनी वाढतात. समजते? म्हणून प्रत्येकाचा काय केलेला असतो, एक ग्रुप केलेला असतो. म्हणून आपण त्यातला काय करतो, इंडेक्स नंबर काढतो. काय करतो आपण त्यातला इंडेक्स नंबर, की ही प्राइस ह्या इयर पासून ह्या इयर पर्यंत किती रुपयांनी चेंज झालेली आहे. समजते बाळांनो? येस. ओके, तर हे एबीसीडीई ह्या जनरली काय बाळांनो रिलेटेड कमोडिटीज आहेत, की किंवा ते एका वेळेस यूज करणं किंवा रिलेटेड कमोडिटीजच ओके राहील मला वाटतं. ओके, अशा कमोडिटीज आहेत, त्यामुळे त्याचा आपल्याला इंडेक्स नंबर काढायचा आहे. ओके, एकदम इझी आहे. प्राइस इंडेक्स नंबर आपल्याला सांगितलेला आहे. आता प्राइस इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला काय पाहिजे? प्राइस इंडेक्स नंबरचा हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ओके, चलो मग मी काय करतो इथे आन्सरला सुरुवात करतो. ओके, चलो राइट डाउन आंसर मध्ये. ओके, चला राइट डाउन, लिखो बच्चों. कन्सिडरिंग 2000, कन्सिडरिंग इयर 2000 असं म्हणा. कन्सिडरिंग इयर 2000 as a base year, as base year. ओके, चलो ओके, चलो आता लक्षात ना, कॅमेरा गो ऑफ. ओके एव्हरीवन, लक्षात घ्या. आता मला सांगा, आपल्याला जो डेटा दिलाय तो आन्सर मध्ये आपल्याला रिपीट करायची गरज नाही, जसा आहे तसा. ओके, पहा इथे सर्वजण. ओके, मला सांगा कमोडिटीज एबीसीडीई यांना पण रिपीट करण्याची गरज नाही. यू आर नॉट रिक्वायर्ड टू रिपीट कमोडिटीज एबीसीडीई. पण चला आपण सेफर साइड करूयात. ओके, काही एक्झाम्पल साठी. पण तुम्हाला कमोडिटीज रिपीट करण्याची गरज नाही.
ओके, चला मी याला म्हणतो कमॉडिटीज. ओके, चला त्यानंतर बाळांनो मला काय दिलं बाळांनो इथे पहा, प्राइस इन इयर 2000. आता लक्षात घ्या 2000 हे आपलं इयर आहे विच इज बेस इयर. मग सांगा बेस इयरच्या प्राइस आपण कशाने डिनोट करतो? गो टू द नोटेशन सेक्शन आणि टेल मी बेस इयरची प्राइस आपण कशाने नोटिफाय करतो, कशाने डिनोट करतो आपण बेस इयरची प्राइस? लक्षात घ्या बेस इयर म्हणजे 0 आणि प्राइस म्हणजे पी. येस, व्हेरी गुड. कशाने डिनोट करतो आपण? P0. तर इथं आता प्राइस इन 2000 असं लिहायची गरज नाही. प्राइस इन इयर 2000 अजिबात लिहायची गरज नाही. डायरेक्टली बाळांनो आपण इथे लिहिणार P0 आणि मला सांगा मग ही जर P0 आहे ही काय असणार आहे बाळांनो? मग प्राइस इन 2003 काय असणार आहे? करंट इयरची प्राइस. येस, आता करंट इयर डिनोटेड बाय 1 आणि प्राइस इज डिनोटेड बाय P, सो दॅट विल बिकम P1. ओके, सो हिअर इट इज P1. ओके, चला आता कमोडिटी काढून कोणत्या आहेत? ABCDE. ABCDE. चला 30, 35, 45. चला P0 लिहून काढून आपण 30, 35, 45, 55, 25. नेक्स्ट 30, 50, 70. 30, 50, 70, 75, 40. एस एव्हरीवन? ओके, आता मला सांगा आपल्याला क्वेश्चन काय म्हणते? लक्षात घ्या क्वेश्चन एकदा वाचा. क्वेश्चन काय म्हणतात? नो बाय युजिंग सिंपल ऍग्रिगेट मेथड कॅल्क्युलेट व्हॉट प्राइस इंडेक्स नंबर. ओके, चला मग इथं खाली देअरफॉर बाय सिंपल aggregate method price index number denoted by P01. कशाने करतो आपण? P01. सांगा मला याचा फॉर्म्युला. समेशन ऑफ P1 अपॉन समेशन ऑफ P0 मल्टिप्लाइड बाय 100. ओके, चला मग या फॉर्म्युला आपल्याला काय काय माहिती आहे? फक्त 100 माहिती आहे सर. चला समेशन ऑफ P1 काढणं काय अवघड आहे का? काहीच नाही. चला समेशन ऑफ P1 घ्या इथे, समेशन ऑफ P0 घ्या इथे. पटकन सांगा बाळांनो किती झाली पटकन? 1 2 3 4. ओके, 6 10 15 17 21 210 30 35 45 55 25. ओके, नाही 204 नाही 2 ना, 190. इकडे बघा किती झाले बाळांनो? 100 190 102 100 190 265. येस, चला बस P1 काढला, P0 काढला, बस पुट करून टाका. सो 265 डिवायडेड बाय 190 इज इक्वल टू ओके. चला 19चा पाडा येत असेल तर 19च्या पाड्याने सॉल्व्ह करा. येत नसेल तर आपलं लॉक टेबल आहेच, पण 19चा पाडा यायलाच पाहिजे. सो 265 डिवायडेड बाय 19 मल्टिप्लाइड बाय 10. चला पटकन सांगा व्हॉट इज द आन्सर. मग मी तुम्हाला याचं इंटरप्रिटेशन सांगतो.
बोला ना, किती आले उत्तर? बच्चों, आर यू देयर? येस, 139.4. ओके, एवढंच. गुड. सो 139.4. ओके, त्याने आपलं इंटरप्रिटेशन विचारलंय का बाळांनो? आपल्याला त्यांचं इंटरप्रिटेशन विचारलेलं नाहीये, बट लक्षात घ्या, बट बाळांनो लक्षात घ्या. चला, याचं इंटरप्रिटेशन लक्षात घ्या. बघा, हा चॅप्टर तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये होता, पण तुमचा इकॉनॉमिक्स काढण्यात आलेला आहे. बट त्या इकॉनॉमिक्स तुम्हाला इंटरप्रिटेशन ही एक गोष्ट होती. ओके, लक्षात घ्या सर्वजण. लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली. ओके, चलो लेट्स चेक. काय म्हणतात पहा इथे, समेशन आपण P1 ची घेतली, समेशन ऑफ P0 ची घेतली, म्हणजे आपण टोटल प्राइस ऑफ P1 घेतली आणि टोटल प्राइस ऑफ P0. म्हणजेच बघा इथे सगळ्यांनी लक्षात घ्या, इयर 2000 मध्ये मला सेम कमोडिटीवर खर्च यायचा 190 रुपये. येस, सेम कमोडिटीवर मला खर्च किती यायचा बाळांनो? 190. आणि सेम कमोडिटीवर मला आता खर्च यायला लागला बाळांनो किती? 265 रुपीज. हाऊ मच? 265 रुपीज मला खर्च लागला. मला सांगा, माझ्या कमोडिटी बदलल्या का हो? कमोडिटी आहे त्याच आहेत, पण बदललं काय बाळांनो? त्याचे प्राइसेस. आता प्राइसेस बदलल्या, तर आपल्याला काय करायची? टक्केवारी काढायची, टक्केवारी. ओके, तर आता इथे उत्तर किती बाळांनो आपलं? 139.4. याचा अर्थ काय बाळांनो? जर का तुमची प्राइस आधी 100 रुपये असेल, तर आता ह्या वर्षी ती प्राइस दिली बाळांनो 139.4. म्हणजे जवळपास 39.4% तुमची प्राइस वाढलेली आहे. म्हणजे जर का मी 190 मध्ये 39.4% सपोज जर ऍड करेल, देन आय विल गेट अराउंड 265 रुपीज. समजतं बाळांनो? सो दिस इज द इंटरप्रिटेशन ऑफ दिस कॅल्क्युलेशन. हिचे खूप महत्वाचा इकॉनॉमिक्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. ओके, आणि हा तुम्हाला इट इज देअर इन युअर CA फाउंडेशन. येस बच्चो? बोलो बच्चो, आर यू देयर? ओके, चलो राइट डाउन. ओके, डन. चलो गुड. ओके, आता इथं लक्षात घ्या, तुमच्या पुस्तकामध्ये इथं प्रॉब्लेम काय झालाय थोडासा. इथे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा, इथं प्राइस इन 2003 कमोडिटी ए ची 30 आहे, बट त्यांनी आन्सर मध्ये ती 40 घेतली आहे. त्यामुळे त्यांची जी समेशन आहे ती त्यांची 275 आली, आपली किती आली आहे? 265. तेवढा 10 रुपयाचा फरक पडलाय. ओके बाळांनो, त्यांचं उत्तर हे आपल्यापेक्षा थोडंसं स्लाइटली वेगळं आलंय. आपलं किती आलंय? 140. त्यांचं आलंय 144 अराउंड. ओके, काय प्रॉब्लेम नाही. डन. चलो, आणि इंटरप्रिटेशन पण पहा, त्यांचं पण आपलं मॅच होते का? ते काय म्हणतात पहा. ओके, त्यांचं इथं 44% आलंय ना, म्हणून त्यांनी इथं 45% नी इन्क्रीज सांगितलंय. बघा, इफ द प्राइस ऑफ कमोडिटी वॉज 100, जर का बेस इयर मध्ये प्राइस त्यांनी घेतली 100, तर ते इन 2000, देन द प्राइस ऑफ द सेम कमोडिटीज, बघा सेम कमोडिटीज अप्रॉक्सिमेटली कम्स टू 145 इन द 2003. हेन्स द ओव्हरऑल इन्क्रीज इन द प्राइस लेवल इज 45%. सो इन्क्रीज किती बाळांनो? इन्क्रीज ही 144% नी नाहीये, तर इन्क्रीज ही फक्त 44% नी आहे. कारण की 44 प्लस 144 करून 144 आले. येस बच्चो? येस, व्हेरी गुड. चलो, सो आता तुम्हाला कळलं असेल की खूप इझी आहे हा चॅप्टर. सो राइट डाउन क्वेश्चन नंबर 2. कॅल्क्युलेट द क्वांटिटी इंडेक्स नंबर. ओहो, आता इथे नीट वाचत चला बाळांनो. सर काय टेन्शन नाही सर, सगळ्यांचे फॉर्म्युले सेमच आहेत सर. अरे फॉर्म्युला सेम आहे, पण तुझं नोटेशन चुकलं, उत्तर बरोबर येईल, पण तुझं ते नोटेशन ते चुकल ना.
1 मिनिट देतोय, 1 मिनिट, ओनली 1 मिनिट टू राईट. Okay, start solving. Everything is same. Okay, chalo, whatever is given to us. What is given? Commodity 1, 2, 3, 4, 5, 6. Okay. So commodity मी C म्हणतो, तुम्ही पूर्ण लिहा. Okay. 1, 2, 3, 4, 5, 6. 30, 55, 65. 30, 55, 65, 70, 40, 90. 70, 40, 90. ओके. आता मला सांगा इथे काय म्हणतात बांधनो पहा, 2000 ऍज अ बेस इयर म्हणतात, म्हणजे 2000 बेस इयर म्हणजे इथे काय बांधनो ही Q0 आणि हा काय म्हणतात बांधनो आपला Q1. ओके. सो दिस इज Q0, दिस इज अवर Q1. 40, 60, 70, 90. 40, 60, 70, 90. 55, 95. ओके, चला गया समेशन. समेशन ऑफ Q0, समेशन ऑफ Q1. का बरं? कारण की सिंपल ऍग्रीगेट मेथडने आपल्याला काय करायची आहे, quantity index number which is given as Q01. So formula is what? Summation of Q1 upon summation of Q0 into 100.
बघा लक्षात घ्या, इंटरप्रिटेशन जिथं विचारतील तिथंच इंटरप्रिटेशन द्यायचं या. चला, समेशन ऑफ, ओहो कॅपिटल नाही, स्मॉल, सॉरी, स्मॉल इथं क्यू, भावना वेगळ्या में. चला टोटल सांगा पटकन. 90, 130, 200, 270, 300, 350, त्यानंतर 150, 300, 410, इजंट इट, 410. ओके, चला व्हॅल्यूज टाकून द्या. 410 छेद 350 गुणिले 100. So 41 divided by 35 multiplied by 100, and 41 I think is a prime number. 41 is whether 41 is a prime number. Yes. चलो बोलो फटाक से. कॅल्क्युलेशन सोडून या चॅप्टर मध्ये काहीच नाही. How much it comes, how much it is coming. Do it on your own. Yes, how much is it? 117.1. Okay, so 117.1. दॅट्स इट. आता ह्याला काही युनिट नाहीये बाळांनो. ओके, सो दिस इज अवर फायनल आन्सर. काहीच नाही, एकदम इझी. पहा फक्त याचं इंटरप्रिटेशन खूप महत्वाचं आहे. आता याचं इंटरप्रिटेशन पहा बाळांनो, काय म्हणतात की जर का कोणतं इयर बाळांनो, हे 2000 आणि 2004, जर 2000 मध्ये 250 350 कमॉडिटी कन्झ्युम होत होती, तर 2004 मध्ये ती 410 कन्झ्युम व्हायला सुरुवात झाली, म्हणजे कमोडिटी वाढलेली आहे. मग कमोडिटी वाढण्याचं कारण काय असू शकतं? आयदर इन्क्रीज इन पॉप्युलेशन, इज द फर्स्ट रिझन. बोला बाळांनो. या लोकांचा कन्झम्पशन पॅटर्न बदललेला आहे, लोकांची चॉईस बदलली आहे, प्रेफरन्स बदललेला आहे. तर अशा प्रकारचे इंटरप्रिटेशन आपण त्यावर काढू शकतो. ओके, 20% ग्रोथ म्हणजे काहीच नाही, दॅट इज एक्सपेक्टेड. 17% आहे. डन. त्यांचं आपलं काय आलंय बरोबर उत्तर? येस, त्यांचं आपलं उत्तर बरोबर आहे. पहा write down question number 3 on your screen. You have 1 minute to write.
So let's check what are they expecting. Calculate value index number for the following data using simple aggregate method. ओके बघा त्यांनी क्लिअरली सांगतात सिंपल ऍग्रीगेट मेथड यूज करून तुम्ही काय करा इथे हे काढा काय व्हॅल्यू इंडेक्स नंबर आणि त्यासाठी आपल्याला बेस इयर आणि करंट इयर दोन्हीचाही डेटा त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. ओके चला मग त्यांनी पहा इथं बेस इयरला एक सेपरेट कॉलम घेतला आणि त्याच्या अंडर परत 2 कॉलम बनवले. करंट इयर केला त्याच्या अंडर परत 2 कॉलम बनवले. ओके आणि त्यामध्ये प्राइस क्वांटिटी आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. येस चला मग आन्सर मध्ये ओके बाळांनो चलो इथे काय माझ्याकडे कमोडिटी ओके त्यानंतर बेस इयर करंट इयर. ओके लक्षात घ्या आता मी पहिले एक्झाम्पल म्हणून त्याला बेस इयर करंट इयर मध्ये थोडंसं लिहिलेलं आहे. ओके लक्षात घ्या बेस इयरची मला त्यांनी काय दिलंय प्राइस दिलेली आहे. बेस इयरची मला त्यांनी क्वांटिटी दिली आहे. करंट इयरची प्राइस दिली आहे. करंट इयरची क्वांटिटी दिलेली आहे. येस मग सांगा करंट बेस इयरच्या प्राइसला मी काय म्हणू P0. करंट बेस इयरच्या क्वांटिटीला मी काय म्हणू Q0. करंट इयरच्या प्राइसला P1 आणि क्वांटिटीला काय म्हणणार बांधू मी Q1. येस चलो कमोडिटीज लिहून काढू आता PQRST. चला PQRST 10 20 30 40 50 6 4 7 8 3 60 70 80 90 100 7 6 8 9 5 7 6 8 9 5. ओके बांधनो इथपर्यंत काय प्रॉब्लेम आपल्याला काहीच नाही. ओके जो डेटा होता फक्त आपण टॅब्युलर फॉर्म मध्ये इथं केलेला आहे. ओके नंतर आता क्वेश्चन वाचा क्वेश्चन काय म्हणतो कॅल्क्युलेट व्हॅल्यू इंडेक्स नंबर युजिंग सिंपल ऍग्रीगेट मेथड. ओके सो लिहा सो ऍज पर simple aggregate method value index number denoted by V01.
हाऊ इज इट कॅल्क्युलेटेड? एकदम इझी. समेशन ऑफ P1 इंटू Q1 म्हणजे काय? व्हॅल्यू ऑफ बेस इयर आपण काढायचो आणि त्याला डिवाइड करायचो आपण समेशन ऑफ P0 इंटू Q0 इंटू 100. चला, म्हणजे मला इथं आता कॉलम तयार करावा लागेल. पहिला कोणता? P1 इंटू Q1 आणि पुढचा कोणता? P0 इंटू Q0. चलो करा पटकन. मला डायरेक्ट त्याची समेशन सांगा. ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला. पोगो किती बा? का एवढा फरक पडला? टेल मी समेशन पटकन फास्ट. 20, 80, 90, 130, 1, 6, 14, 20, 25. सहा 14, 20, 6, 42, 6, 6, 6, ओके. ओके एव्हरीवन. बस व्हॅल्यू मध्ये पुट करून टाका. फॉर्म्युला सर्व फॉर्म्युल्यामध्ये सर्व व्हॅल्यूज पुट करून टाका. व्हॅल्यू मध्ये फॉर्म्युला कसं टाकणार सर? चलो, so 2790 अपॉन 820 इंटू 100. अरे बाप रे. सो इज इक्वल टू 279 अपॉन 82 मल्टीप्लाइड बाय 100. बाळांनो कळतंय तुम्हाला हाऊ लॉग टेबल इज इम्पॉर्टंट? हाऊ मच लॉग टेबल इज इम्पॉर्टंट फॉर दिस चॅप्टर? व्हेरी इम्पॉर्टंट. So tell me, इसका वैल्यू. तीनशे 50च्या आसपास उतरायला पाहिजे, कारण की 8 त्रिक 24, 8 चोक 32 हे मिडलला व्हॅल्यू 3280. 350च्या आसपास उत्तर येईल. कुछ भी नहीं बच्चे, देखो एकदम खूब इजी है.
How much is the answer? Anyone? अरे बोला की ओके 340 इथपर्यंत येते सर्वांचं इंटू 100 ओके 340.26 ओके व्हेरी गुड सो 340.2426 ओके 2 घेऊन टाका फक्त काय प्रॉब्लेम नाही दिस युअर फायनल आन्सर म्हणजे पहा बाळांनो 240% व्हॅल्यू वाढली आहे व्हॅल्यूचा जर विचार केला तर 240% वाढली आहे म्हणजे कन्झम्पशन जे आहे टोटल किंवा प्रोडक्शन जे आहे टोटल ते जवळपास 240% त्या ठिकाणी बूम आहे ओके नो सो दिस इज व्हॉट द सिंपल ऍग्रिगेट मेथड इज एकदम इझी इन फालतू okay so 3 questions we have solved today चलो टेक होमवर्क एकदम फास्ट पहिल्यांदा होमवर्क देतोय क्वेश्चन नंबर 1 होमवर्क एवरीवन ओके पा प्राइस इंडेक्स नंबर काढायचा आपल्याला खालच्यासाठी क्वेश्चन नंबर 5 पर्यंत होमवर्क आहे पूर्ण क्वेश्चन नंबर 5 पर्यंत होमवर्क डू इट एट होम क्वेश्चन नंबर 1 pause video to write it if you don't have this pdf pause video next question number 2 there on your screen pause video to write it down question number 3 homework
हे युनिटशी काही घेणं नाही, युनिटला बघून घाबरू नका अजिबात, काही प्रॉब्लेम नाही. नसतं जरी दिला तरी काय प्रॉब्लेम नाही. याच्यात दिलता का त्यांनी आपल्याला कधी? नाही. क्वेश्चन नंबर 4 अगेन होमवर्क. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 अगेन होमवर्क. Okay, pause video to write all them down. Okay. So question number 1, 2, 3, 4, 5 will be the homework. So have a nice day. We'll see you tomorrow and we'll cross check the answers tomorrow. We are not going to solve these questions. Ekdam easy questions आहेत 5. Okay. Chalo, let's stop here and we'll continue session tomorrow. Have a nice day. Thank you very much.